लातूर महानगरपालिका शाळेची देखील दुरावस्था पाहायला मिळते। शाळांना अनेक भौतिक समस्या नसल्याचं समोर आले। याच शाळेची सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंनी पाहणी केली होती। शाळेला भौतिक सुविधा देण्याची पालक वर्गाची मागणी। सीजीपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या काही शाळांना या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि त्याचं सोशल ऑडिट सुद्धा केलेलं आहे। त्यापैकी एक लातूर शहरामधली नगरपालिकेची 26 नंबर ही शाळा आहे आणि या ठिकाणी त्यांनी येऊन पाहणी केलेली आहे। विद्यार्थ्यांना सोयी सुविधा आहेत का, या ठिकाणी भौतिक सुविधा आहेत का शाळेमध्ये। जर आपण पाहायला गेलं तर ही शाळेची बिल्डिंग आहे आणि ही शाळा जी आहे ती 1ली ते 4थी पर्यंत या ठिकाणी भरली जाते। मात्र या ठिकाणी 2च वर्ग खोल्या आहेत आणि यामध्येच या विद्यार्थ्यांना जे आहे ते या ठिकाणी शिकवलं जातं। मात्र गेल्या काही दिवसापासून जर पाहायला गेलं तर या शाळेची अवस्था जी आहे ती या ठिकाणी जीर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा स्लॅब सुद्धा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गळतो आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुलांचं आरोग्य जे आहे ते या ठिकाणी धोक्यात असल्याचं बी या ठिकाणी पाहायला मिळतं। या ठिकाणी या जी वर्ग खोल्या आहेत याच वर्ग खोल्यांमध्ये जे आहे ती विद्यार्थी या ठिकाणी बसवले जातात आणि शिकवले जातात। या ठिकाणची एकूण 37 ही पटसंख्या या ठिकाणी आहे। जर पाहायला गेलं तर या ठिकाणी वेळोवेळी जी आहे ती प्रशासनाकडे या ठिकाणी या पालकांनी सुद्धा मागणी केलेली आहे। मात्र अद्याप सुद्धा शिक्षण विभागाकडून जे आहे ते या ठिकाणी दखल घेतलेली नाही। या ठिकाणी काही ठिकाणचं कंपाऊंड सुद्धा या ठिकाणी पडलेलं आहे। या ठिकाणी मद्यपींचा सुद्धा सुळसुळाट असतो असा आरोप जे आहे तिथल्या पालकांनी केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी भौतिक सुविधा द्याव्या अशी मागणी सुद्धा या ठिकाणी पालकाकडून केली जात आहे। मात्र एखादा अनुचित प्रकार या ठिकाणी होण्या अगोदरच प्रशासनानं दखल घ्यावी अशीच मागणी आता पालकांमधून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। तो दावा खोटा आहे। त्यांनी शहानिशा केलेली नाही। त्यांनी मुख्याध्यापकांना विचारून हे मुलं ह्या शाळेतले आहेत किंवा शिक्षकाला विचारून घ्यायचं होतं, त्यांनी कुणालाच विचारले नाही। फक्त पत्रकारांनी, साईडच्या बसलेल्या पत्रकारांनी त्यांना सांगितलं की बाहेरचे आहेत। झालं, त्यांनी बाहेरचेच आहेत कारण तो मुलगा, ती मुलगी स्वतः आम्ही ह्या शाळेत जाऊ म्हणतात। आम्ही सुप्या मस्जिद पशी माझं घर आहे म्हणते। सुप्या मस्जिद पशी घर आहे म्हणले की आम्ही डायरेक्ट सुप्या मस्जिद शाळेतला आहे म्हणून साईडच्या पत्रकारांना सांगितलं त्या। लहान मुलगी तिनं सांगितली मी इथले जाऊ म्हणून, तरी सुद्धा साईडचा पत्रकार ही बाहेरची आहे। त्याच्यामध्ये ती वस्तुस्थिती त्यांनी पाहिलेली नाही, त्याची खात्री करून घेतलेली नाही, त्याच्यामुळे तो दावा खोटा आहे। सर शाळेतलेच विद्यार्थी होते, पण ती बोलत असताना त्यांनी सांगितले की मी सुफिया मस्जिद जवळ राहतो, पण त्यांचा अर्थ असा निघाला की मी सुफिया मस्जिद जवळच्या शाळेत राहतो। हा एक थोडंसं झालं, पण लेकरं माझ्या शाळेतले होते किंवा दुसरे कुठले बसले असतील तर ते मला माहिती नाही की कल्पना त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं। पण काल जो घडलेला प्रकार आहे तो म्हणजे बरोबर नाही, चुकीचा आहे असं मला वाटतं सर, आणि आरोप केलेले आमचे जरा चुकीचे आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।